मगाशी तुम्ही पंतप्रधानांच्या संसदेमधल्या भाषणांचा उल्लेख केला. या विविध देशांमधल्या पंतप्रधानांनी या दौऱ्यामध्ये 4 देशांच्या संसदेमध्ये भाषणं केली. आता ही भाषणं त्यातला लोकशाहीचा धागा आणि आपली ओळख न पुसता म्हणजे आपलं स्वत्व दाखवत जागतिक पटलावर आपली प्रतिष्ठा वाढवता येते. हा पंतप्रधानांनी भारताच्या अनुभवातून अधोरेखित केलेला संदेश आहे एकंदर. तर याबद्दल आपण काय सांगू शकाल? हे जे आफ्रिकन आणि दक्षिण अमेरिकेतले देश आहेत तिथली लोकशाही व्यवस्था काही अगदी युरोपीय देशांसारखी सुदृढ भक्कम आहे असं मी म्हणणार नाही. परंतु या सगळ्या देशांनी संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवलेलं आहे आणि ज्या भारतात सामना करावा लागतो तो त्यांना करावा लागतोय. या सगळ्यामध्ये एकीकडे तुम्हाला दोन मॉडेल दिसतात. एक म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला की युरोपियन देशांचं एक प्रकारचं दादागिरीचं मॉडेल दिसतं की आमच्यासारखी लोकशाही वगैरे आणा नाही तर आम्ही तुम्हाला थारा देणार नाही. नाही तर दुसरीकडे चीन सरकार आहे की तुम्ही कुठलीही व्यवस्था करा, तुम्ही हुकुमशाही आणि आम्हाला फरक पडत नाही, फक्त आमच्याशी आर्थिक संबंध प्रस्थापित करा. तर याचा मध्यम मार्ग मला असं वाटतं भारताने त्यांच्या समोर दिला. त्यांच्या लोकशाहीवर टिंगलटवाळी नावं न ठेवता, त्यांना शहाणपणा न शिकवता भारताने त्यांच्या व्यवस्थेत पण लोकशाही आणि ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सगळ्या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून हे संबंध प्रस्थापित केलेले आहेत. हा एक वेगळा मार्ग आहे असं मला वाटतं. या सगळ्या उपक्रमामधून जागतिक पटलावरती एक ब्रँड इंडिया हा एक भारताचा ब्रँड निर्माण करण्याच्या दृष्टीनं आपली पावलं पडतात असं वाटतं का? निश्चितच मला असं वाटतं की ब्रँड इंडिया हा त्याच्यातनं विकसित झालेला आहे. जसा भारत आर्थिकदृष्ट्या अधिक ताकदवान, अधिक मोठा होईल तसा हा ब्रँड अधिक मोठा होत जाणार आहे. पण एकीकडे हा एक जगातला आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि श्रीमंत देश म्हणून अशा प्रकारे ब्रँड होतोय. तसा दुसरीकडे चिरस्थायी विकास आणि शाश्वतता या सगळ्या गोष्टींवरही भारत एक वेगळं मॉडेल तयार करतोय. अजून बराच मोठा टप्पा, बराच पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. पण त्या दृष्टीने पावलं या दौऱ्यामध्ये टाकली गेलीत असं मला वाटतं. या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांना 4 देशांनी त्यांचे सर्वोच्च नागरी